आता वाजले सकाळचे 5:45. आज लवकर उठावं लागलं कारण आज जायचे पप्पांसोबत शेतावरती. सगळ्यात अगोदर आता आज देवपूजा आहे, सॉरी ट्रॅक्टर वगैरेचं काम होतं. या लाईनीचे असे 5 दुकानं इकडे गेलो, 5 दुकानं इकडे गेलो, म्हणजे असे आमचे टोटल 10 दुकानं झाले. या तिसरी लाईनमध्ये होतं आता पूर्ण काम कम्प्लीट आमचं. आता वर्क एंडिंगमध्ये आलेलं. आता इथं कापतील आणि मला जोडावं लागेल. आता इथं ही बिचारी इथं धूळ खातच पडलेली आहे. आता निघालो जनरेटर चालू करायला पप्पांसोबत. हे बघा, हे आहे ते नवीन शेत जे आम्ही घेतलं होतं. एवढं जे डेंजर ऊन आहे ना, त्याच्यासाठी ते प्रोटेक्शनला लावून ठेवलेले. आवाज आहे का, हवेचा आवाज आहे का. हे असं जनरेटर आहे जे ट्रॅक्टरच्या मदतीने फिरवलं जाईल. आता या विहिरीत एवढं पाणी आहे, जवळपास 70-80 फूट खाली अजून. याला म्हणतात उपाधी. या पा आता हे लीक झाली इथून, आता ही जास्त टाइम खाऊन जाईल. आता याला आता केलेलं इथं फिट वापस. आता दगड ठेवलेले. कोणी म्हणेल का 11 दिवसाचा आहे फक्त, तरी आमची खिल्लारी बैल बघा. आता ठेवली बॅटरी तर बस आता जेवणाला. फायनली इट्स टाइम टू गो होम. आता बघा किती 9:45 झाले. आता चाललोय आम्ही घरी. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. तुम्ही विचार करत असणार की हा असा का व्हिडिओ बनवतोय. आता वाजले सकाळचे 5:45. आज लवकर उठावं लागलं कारण आज जायचं पप्पांसोबत शेतावरती. काहीतरी काम आहे. पप्पा बोलले की चल. तुम्हाला सांगतो मी पुढे रिझन की मी का व्हिडिओ नाही बनवले एवढे दिवस. आता फ्रेश होतो आणि निघावं लागेल आज शेतावरती. फ्रेश वगैरे झालो गावाच्या घरून, म्हणजे चाळीसगावच्या घरून आता इकडे गावाच्या घरी आलेलो आहे. आता थोड्या वेळात जाईल शेतात. तर सगळ्यात अगोदर आता करेल देवपूजा. म्हणजे पप्पा तर येतील आता, म्हणजे इकडचे म्हणजे छोटे पप्पा येतील, त्यांच्यासोबत देवपूजा करेल आणि मग जाईल शेतात. आता पप्पा तर चालले, म्हणजे माझे पप्पा चालले आता शेतात. छोट्या पप्पांसोबत आता करेल देवपूजा आणि मग मी पण जाईल शेतात नंतर. घाई एवढी होती ना, तर मग व्हिडिओ काढायचं पण विसरून गेलेलो होतो. म्हटलं चला पटकन पटकन पटकन. पप्पा घाई करत होते. सगळ्यात अगोदर आता आज देवपूजा आहे, मग दिवसाची सुरुवात. अशी पण दिवसाची सुरुवात झालेलीच आहे, पण मग देवपूजा केल्याने अजून एनर्जेटिक होऊन जाते. तुम्ही करता का नाही देवपूजा, मला कमेंट करून सांगा. हे बाय, आमच्या आवाजवाल्या गाडीला बघा कसं करून ठेवलेलं आहे इथं. म्हणजे पूर्ण आता इथं बंदच झाली. जायला वापस ती बॅटरी घे करावं लागेल हिला चार्ज, त्याच्यामुळे हिला आता बंदच करून ठेवलेली. मी इथं घेऊन आलेलो होतो हिला. तिकडे तर आता काही कामाची नाही ती आपल्या, म्हणून तिला म्हटलं आता इथंच थांब. स्मृतगामी भक्तांना उतरता भवसंकटात. फायनली मस्त उपासना वगैरे झालेली आहे आणि उपासना केल्यानंतर असं म्हणजे मन फ्रेश वाटतं. आता आमची जी जनरेशन आहे तिला ते बोरिंगच वाटत असेल उपासना करणं. म्हणजे आपण जेवढी देवपूजा केली ना तेवढंच आपल्याला पुण्य भेट. करून बघा तुम्ही ट्राय एक दिवशी. मी तर तुम्हाला तेच सजेस्ट करेल की दिवसाची सुरुवात तुम्ही देवपूजा करून मग करा आणि मग बघा किती फ्रेश जातो दिवस. जेवण वगैरे झालं आणि आता चाललो बाहेर. जरा एक मोटर घेऊन जायची होती. मी सकाळी बोललो होतो ना, आज सकाळी लवकर उठवलं पप्पांनी, तर ते काम करायचं होतं. पप्पा शेतात आहे आणि मला ते मोटर घेऊन जायचे आता एका दुकानावर रिपेअरिंग करायला. आमच्या इकडे ऊन एवढं आहे ना, तर बस कधी म्हणजे 42 चाललंय ऊन. कुठे गेले ते, त्याच्यामुळे असं पूर्ण पॅक करून जावं लागतं. आता आलो इकडे पार्ट्स घ्यायला. इकडे बाकीचं JCB वगैरे, सॉरी ट्रॅक्टर वगैरेचं काम होतं. त्यानंतर इकडे आता पेट्रोल टाकायचं आहे गाडीत. पेट्रोल पंपच्या बाजूलाच आहे दुकान. तिकडनं ते पार्ट तर घेऊन आलो, पण आता इकडे या वेल्डिंग वर्कशॉपला येतात जोडायचं आहे आम्हाला. ते वापस ते बघा त्या दादांच्या हातात दिसतंय ना, ते पार्ट जोडायचं आहे. जवळपास 2 तासापासून आम्ही इथं फिरतोय. हे दुकान झाल्यानंतर इकडच्या या लाईनीचे असे 5 दुकानं इकडे गेलो, 5 दुकानं इकडे गेलो, म्हणजे असे आमचे टोटल 10 दुकानं झाले. तिथून फक्त इथंच हे काम होणार आहे कारण की यांचा माणूस गेलेला आहे बाहेर. आम्हाला वाटलं इकडे तिकडे होऊन जाईल, ते म्हणतं यांच्याकडे जातं, यांच्याकडेच काम करावं लागतं. ऊन आहे आज बेकार डायरेक्ट वेळासारखं, आणि त्याच्यात अजून एक काम. आम्ही चांगले 5 तासापासून थकलेलो आहे आणि फायनली आता एक काम आहे ना, एका तिसऱ्या म्हणजे त्या लाईनीतनं या तिसरी लाईनमध्ये होतं. आता पूर्ण काम कम्प्लीट आमचं. हे बघा, थोड्याशा कामासाठी आम्हाला म्हणजे 5 तासापासून फिरावं लागले. आता वर्क एंडिंगमध्ये आलेलं. आता इथं कापतील आणि मला जोडावं लागेल. आता इथं आलो आता घरी आणि डायरेक्ट आल्याबरोबर फॅन लावला आणि डायरेक्ट स्लिप. कारण इतक्या बेकार झऱ्या लागल्या उन्हाच्या, तुम्हाला काय सांगू. डायरेक्ट म्हणजे कान डोळे डायरेक्ट तनबन करताय. आता थोडासा मस्त आराम करतो. त्यानंतर जनरेटर चालू करायला जायचंय. म्हणजे 3:30 वाजता जनरेटर चालू करायला जायचंय. आता 2 वाजले. आता 1.5 तास मस्त झोपून घेऊ. आता झाला टाइम जायचा शेतात वापस. आता चाललो. 2 गाड्या इकडे, आपली कुठे आहे, आपली तिकडे. आता चाललो भरूनात ते जनरेटर चालू करायचंय ना. 3:30 वाजले. मस्त आराम वगैरे झालेला. आता निघतो आता हिच्यावरती. हे पाहून बाकी ती बेकार ऊन पडतंय डायरेक्ट. ही बिचारी इथं धूळ खातच पडलेली आहे उन्हात. तिकडे मध्ये लावायचं दिलं सोडून, हिला इथंच ठेवलेलं आहे. हे बघा, हे आहे ते नवीन शेत जे आम्ही घेतलं होतं मागच्या ज्या व्हिडिओमध्ये. ज्यांनी कोणी बघितलं असेल त्यांना माहिती आहे. हे पूर्ण म्हणजे असं पूर्ण एवढं शेत घेतलेलं आहे. आता हे नवीन घेतलेलं आहे आम्ही. आता हे इथं आता त्या दुसऱ्या लोकांचं ज्यांचं पहिले होतं त्यांचा चारा, सॉरी
हे पडलेलं आहे, काहीतरी लावलं त्याने ज्वारी का बाजरी ती पडलेली. आता होऊन गेलं आमचं पूर्ण. आता ही आमची केळी बघा आली आता कटिंगला. हिला बाकी बाहेरून हे सफेद सफेद लावले. आता तुम्ही विचारशाल सफेद सफेद काय आहे, एवढं जे डेंजर ऊन आहे ना त्याच्यासाठी ते प्रोटेक्शनला लावून ठेवलेले आहे. बघा केवढे मोठे घोडे बघा. खूप डेंजर टेम्परेचर आहे डायरेक्ट. आता थोड्या वेळासाठी मी फक्त हा रुमाल आहे ना खाली केलेला होता. या झाडाखाली उभं आहे आम्ही, तरी पण इतक्या जोरात झळा लागताय उन्हाच्या, काय सांगू तुम्हाला, डायरेक्ट मजाक नाही. इतकंच बेकार ऊन आहे डायरेक्ट. आणि त्याच्यात जनरेटर चालू करायला जायचं आहे. आणि त्यानंतर ह्या शेतात टाकलेलं आहे आता खत. हे काय 50-60 ट्रॉली खत टाकलेलं आहे पूर्ण शेतात इकडे. त्यानंतर हे इकडे अजून बाकी इकडे काहीतरी लावणार वाटतं पप्पा. आता पप्पांनाच माहिती काय लावणार आहे असं. आता थोड्या वेळाने म्हणजे इथं कशासाठी थांबले, कारण ते पाणी जे वॉल असतात ना नळ त्यांना बंद करायचं आहे म्हणून 4 वाजता लाईट जाणार आहे. 3:45 झालेले. अशा बी 5-10 मिनिटात थांबून मग टॉप फिरवून मग तिकडे जनरेटरकडे जावं लागेल. आणि वरतून एवढी बेकार हवा चालू ना, तुम्ही फक्त आवाज ऐका, हवेचा आवाज ऐका. बघितली हवा किती जोरात आहे. इकडे आलो आता आम्ही जनरेटर चालू करायला. इकडे चालू काम चालू आहे जनरेटरचं. इकडे एक विहीर आहे धरणाच्या बाजूला आणि इकडे एक विहीर आहे. हे इकडे धरण आहे. आता हे बाकीचं तर आटून गेलेलं आहे. आणि इकडं आहे आता थोडं पाणी. आता याचा उपसा चालू आहे म्हणजे तिकडे बाकीचं पाणी. आता हे पूर्ण शेत आमचंच आहे इथून तिथपर्यंत त्या झाडापर्यंत धरणाच्या बाजूला. त्यानंतर तिथे एक विहीर आहे आणि ही एक विहीर आहे. आता त्या विहिरीचं पाणी काढताय त्या ट्रॅक्टरमध्ये, म्हणजे त्याच्या मागे जनरेटर लावलेलं आहे त्याच्या हेल्पने पाणी काढतात. हे असं जनरेटर आहे जे ट्रॅक्टरच्या मदतीने फिरवलं जाईल. इथून हा डायनामो फिरेल, वरती इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊन डायरेक्ट डिपेल. त्या जनरेटरची वायर आता इथे टाकताय. आता या विहिरीत एवढं पाणी आहे, हे जवळपास 70-80 फूट खाली अजून एवढीच बाकी, म्हणजे किती 40-50 फूट असेल. ती तिकडची विहीर तर दाखवली तुम्हाला, पण आता ही इकडची विहीर बघू. कारण इकडे या साईडला एवढं पाणी, तिकडे पाणी असल्यामुळे तिच्यात पाणी आहे. आता ही बघू आपण, हिच्यात केवढंसं पाणी इथं. हो बापरे, इथं तर दगड दिसतोय. हे बघा, ही म्हणजे आता आटून गेली तरी आहे हिच्यात खाली अजून पाणी आहे. अजून 20 फूट असेल ही खाली, पण हिचा कॉर्नरचा दगड दिसायला लागून गेला बघा. आता करताय जनरेटर स्टार्ट. त्याच्या आधी ट्रॅक्टर चालू करताय ते. आता ट्रॅक्टर चालू झाल्यावर ते फिरेल इथलं फॅन. त्यानंतर फिरल्यावर इथून इलेक्ट्रिसिटी हे बघा झालं बघा, चालू झालं बघा जनरेटर. आता असंच फिरत राहील कंटिन्यू. ट्रॅक्टर त्याला एनर्जी प्रोव्हाइड करेल आणि तो ती एनर्जी तिकडच्या त्या टीपीला प्रोव्हाइड करेल. ती मोटर मग पाणी तिकडच्या शेतात, जी तुम्हाला काही दाखवली होती ना मी, त्या शेतात इथून तिकडे चाललं आता पाणी. हे इकडं पाणी निघालं होतं बघा. मी थोडा लेट कॅमेरा उघडला, इकडनं बंद झालं झालं तिकडं तिकडे आता जोडताय ती. तरी भरपूर पाणी याच्यात का पप्पा त्या मनाने. तर मी एंडिंगला आलंय तरी असेल याच्यात अजून 15-20 फूट पाणीमध्ये. आता थोडं हे खाली गेलेलं आहे, कारण आता ऊन थोडं कमी झालेलं आहे आणि हे इकडं थोडं थंड हवा असल्यामुळे थंड वाटतंय जरा. पण याच्या मागे आम्ही केव्हाच थकतोय आता डायरेक्ट. आता 6 वाजत आले आणि 4 वाजेच्या इथं आलेलं आहे. 4ला ती लाईट गेली तर याचं कामच चालू, म्हणजे ही चालूच नाही झाली. फक्त एकदा ती ट्रायलला सुरू झाली, त्याच्यानंतर काय त्रास होतो तिलाच माहिती. आता त्याला वापस ओपन करून वापस आता पॅक करतील ते पूर्ण जनरेटर. आता कुठाने आता आलो होतो इकडे खाली हे पाणी भरायला, कारण तिकडे ते अर्थिंग जायची ना पाण्याने, त्याच्यामुळे इकडे आलो होतो. पण येताना बघा हा व्ह्यू बघा, असं वाटतं ना की एखादी, एक मिनिट कॅमेराचा अँगल चेंज करतो मग सांगतो. एखादी इथं असा हॉरर सीन बनवू शकतो असं, म्हणजे असं माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक झाडं वगैरे, त्याच्यामुळे असं दाखवू शकतो आपण. सीन मस्त आहे इकडे. म्हणजे आता धरणातच उतरलेलं या इथपर्यंत पाणी राहतंय. वरती दिसतंय का हे पूर्ण पाण्यात राहतं. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा दाखवेल मी तुम्हाला. इथं पूर्ण पाणी राहील. आम्ही इथं थोड्यासाठीच दमलो. हे बघा फक्त हा जो ग्रीन लाईट दिसतोय का, अरे एक सेकंड, याच्यात जो ग्रीन लाईट आहे ना, हा चालू होण्यासाठी आम्ही जवळपास 1 तास थकलो याला घेऊन. म्हणजे फक्त ती ट्रॅक्टरची रेस आहे ना, ती आम्ही म्हणजे थोडी जास्त दिसत, त्याच्यामुळे हा आहे ना ब्लिंक करत होता. आणि याला म्हणजे असं कॉन्स्टंट ग्रीन ठेवावा लागतो. आता कॉन्स्टंट आहे, त्याची रेस कमी केलेली आहे आम्ही, त्याच्यामुळे आता हा चालतोय. म्हणजे आता मोटर चालू झाली ही. आणि हे पाणी आता तिकडे एकदम दूर त्या शेतात चाललं आता केळीला. बरं आहे चालू झालं तो आता. याला म्हणतात उपाधी. या पा आता हे लीक झाली इथून, आता ही जास्त टाइम खाऊन जाईन आता. तिची रिकामे उपाधून गेली. याला आता केलेलं इथं फिट वापस. आता दगड ठेवलेले, आता वापस ते जनरेटर चालू करू. उडलं तर मग गेलं काम आजचं. तिकडे आलं आता शेतात हे पाणी वगैरे चालू करायचं, म्हणजे पाणी तर चालू झालेलं आहे. आता याचं बटन चालू करायचं ऑटोचं.
पप्पा आवाज एकदम कमी देतोय डायरेक्ट, का बरं असं? त्याचे तिकडे कुटाने केले ना, ह्याच्यासाठी केले, ही केळी वाचवायला. किती दूर आहे ती केळी आणि इकडं पाणी आमचं, इथं पाणी येते, पाणी चालू बघा, दिसलं का? आता मी आलोय खळ्यात आणि खळ्यात बघा मस्त आता इकडं CCTV म्हणजे ऑलरेडी आमचे इन्स्टॉल्ड आहे. हे एवढ्या गाय आहे आमच्याकडे, गाय म्हैस म्हणजे म्हैशी ती इकडे आहे, गाई या आहे, हा पूर्ण येतो सराउंडिंग. त्यानंतर इकडे बघा आमच्या इथं त्या कामवाल्या दादांच्या इथं मस्त एक छोट्याशा बेबीने जन्म घेतलेला आहे, क्यूट आहे मस्त. कोणी म्हणेल का 11 दिवसाचा आहे फक्त. हे बाय एक छोटस, त्यानंतर हे इकडे अजून एक छोटं, हे आताच झालेलं आहे 3 दिवसा अगोदर. त्यानंतर आमचे खिल्लारी बैल बघा, आमची खिल्लारींची जोडी आहे. आपा मारायला करतोय, हात कस का लावतो असं. सगळ्यात ना आता चाललोय नागदला, कारण आम्ही आता आज बाहेर जेवणार आहे, म्हणजे तिकडे शेतातच जेवणार आहे. आज लेट होऊन जाईल, 11 वाजून जाणार आहे. आज इकडे पण घर आहे, पण तिकडे ते दादा आहेत ना, तर त्यांच्यासाठी आज आम्हाला शेतात जेवावं लागते. घरचे म्हणत होते की इकडे जेवा इकडे जेवा, पण मग पप्पा म्हणे नको म्हणे आज बाहेरचं खाऊ. तर आज आम्ही मस्त शेतात जेवणार आहे, मस्त आज रात्रीची शेतात पार्टी आहे. आलो आता इथं एका हॉटेलला नागदला, आता तिथून पार्सल घेऊ आणि घरी जाईल, म्हणजे सॉरी शेतात जाईल जेवण करायला. इथे जनरेटर पण चालू आहे ना, आणि आता 7:30 होत आले. आता म्हणजे व्हिडिओ तर नाही काढणार कारण याच्यात बॅटरी कमी आता घरी जाऊन ब्लॉग करेल बाकीचा. आम्ही आलो आता वापस शेतात. इथं ॲज युजल जनरेटर चालू आहे ना, आता नवीन बॅटरी घेतलेली आहे. आता त्या बॅटरीच्या याच्यात मस्त आता हे बघा टिफिन आणलेले, टिफिन म्हणजे हॉटेलमधनं भाजी आणली, भाकर घरचीच आहे. आता जेवण करू, मस्त वेगळा एक्सपिरियन्स आहे. आता ठेवली बॅटरी, तर बस आता जेवणाला. मस्त झालं आता जेवण आमचं, या जेवणाला. फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मस्त चालू आहे आराम, गप्पा वगैरे चालू आहे. आणि वरतून देवबाप्पा गरजतोय, म्हणजे विंजा कडकड कडकड करत आहे. आता इकडे उभं आहे, आता दिसत नाही आहे, दूर आहे थोडंसं. त्यानंतर इकडे विहीर आहे. आता थोड्या वेळाने जाऊ घरी. आता 8:45 झालेलं आहे. आता बघू आता किती वाजेपर्यंत थांबता इथं शेतात. हे बा मला बघा कसं एका व्हिडिओ कॉलसाठी बॅटरीला धरून उभं राहावं लागतंय. आमचा वेदू बोलतोय फोनवर, आपण मस्त बसलेला आहे. त्याला भूक लागली काय? त्याला भूक लागलेली, तो काही लक्ष देत नाही. फायनली इट्स टाइम टू गो होम. आता बघा किती 9:45 झाले. आता चाललोय आम्ही घरी. आता आपला बोऱ्या बिस्तर पॅक करतो. आता हे दादा अजून इथं थांबणार आहे, म्हणजे कामवाले दादा आमचे मामा आहेत, ते आता इथं थांबतील थोड्या वेळ. मग अर्धा 1 तासानंतर अजून याला बंद करतील, म्हणजे जवळपास 11 वाजता हे बंद होईल. आता आम्ही चाललोय घरी. अजून इकडनं 20 किलोमीटर घरी जावं लागेल ना, मग जास्त लेट होऊन जाईल, म्हणून आता आम्ही निघतोय. बाकीचं मग ते बंद करून देतील आता रात्री. चला भेटतो तुमच्याशी घरी. का हो व्हिडिओ कसा वाटणार? आज देखील नाही भारी वाटणार ते. मला कामच आहे. मी काय म्हटलं, ते दादा दुसरे व्हिडिओ बघत होते, म्हटलं काय माझा चॅनल बघून घ्या, म्हटलं कसं आहे ते. म्हणे मस्त आहे म्हणे, आतापर्यंत थोडंसा म्हणजे थोडंच बघितलं आहे त्यांनी, थोडंसं आणि थोडाच व्हिडिओ बघितलेला आहे, त्यांना चांगला वाटला. आणि आता हे DP मध्ये काहीतरी बघताय ते. आता चाललो आम्ही घरी. आता घरी जाऊन हा ब्लॉग एंड करतो. त्याला एडिट पण करावं लागेल. बघतो आजची तारीख काय आहे, 25 तारीख आहे आजची. आज तर मी टाकणार नाही बहुतेक, आता घरी जाऊन डायरेक्ट झोपून राहील, कारण आज माझं डोकंही दुखतंय थोडंसं. बघू आता, याला उद्याच एडिट करतो आणि परवा अपलोड करतो. फायनली आलो घरी, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. आता वाजले 11:15 आणि आता करतो या ब्लॉगला एंड. कारण सकाळच्या 5:45 पासून आजचा रुटीन इतका बेकार, म्हणजे डेंजरस हॅक्टिक होता ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे इतकं उन्हात जावं लागतं. बघितली का शेतकऱ्याचं जीवन कसं असतं. जर मी आज गेलो नसतं तर तिकडे शेतावरती पप्पांना, म्हणजे ते जे आज काम केलं मी, ते जे आम्हाला 4-5 दुकानं फिरावं लागले, म्हणजे 5 इकडनं असे 10-15 जे दुकानं फिरावं लागले आम्हाला, त्यांना पप्पांना फिरावं लागलं असतं जर मी राहिलो नसतं. तर मग शेतात कोणी नव्हतं, म्हणून मग पप्पा बोलले होते मला, माझ्या मित्रासमोरच बोलले होते. आमचा जो बिल्डर माहिती ना तुम्हाला, श्रीरंग, त्याच्यासमोरच बोलले होते काल की उद्या शेतात हे. बघितलं श्रीरंग कसे असते, बघ एक शेतकऱ्याचं जीवन कसं असतं. आज बघ किती पळलो मी. तुम्ही तर काही नाही, मस्त आहे तुमचं. म्हणजे माझं पण कॉलेज चालू होणार आहे आता 1 जुलैपासून, पण तोपर्यंत मग फील्डमध्ये हे पण शिकायचं आहे ना. म्हणजे इकडं पण लक्ष आणि तिकडं पण लक्ष राहायला पाहिजे ना. थोडंफार आपल्याला शेतीचं पण नॉलेज राहायला पाहिजे ना. आता तुम्ही म्हणणार तू तर दिवसभर बाहेर होता, मग शेतातलं काय. मला असं नाही की शेतातलं नॉलेज पप्पा देत नाही, शेतातलं नॉलेज रोजच देत राहतात. मी जेव्हा आपण पप्पांसोबत राहतो ना, पप्पा मला हे सांगता, याला हे टाकावं लागतं, याला ते टाकावं लागतं, या टायमाला पाणी दे, त्या टायमाला पाणी द्यायचं, तर पीक असं येतं, ते तसं होतं, मार्केट असं चालतं, हे सगळं पप्पा मला समजत राहतात. तर बघितलं एका शेतकऱ्याचं जीवन कसं असतं. आम्ही सकाळी 5:45 गेलो आता
11:15 झाले. आता आम्ही घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता व्लॉग एंड करायची बारी आली. आता याला एडिट पण करावं लागेल मला. आता किती वाजता काय वाजता मला काही समजत नाही, म्हणजे माहिती नाही आता किती वाजतील याला एंड करायला. तर मी जो 15 दिवसाचा गॅप गेला माझ्यामध्ये तो माझ्याच चुकीमुळे गेला. मी कंटाळा करून घेतला व्हिडिओज काढायचं, म्हटलं काय रोज रोज दाखव म्हटलं, तर माझं खूप चुकलं. आता मी 30 डेजचा एक न्यू चॅलेंज करतोय, म्हणजे 30 डेज 30 व्हिडिओ टाकायचा. तो 75 हार्ड डेजचा चॅलेंज जो होता ना, तो काही तुम्ही एवढा हे नका करा, कारण तो चॅलेंज करणं म्हणजे इज नॉट अ जोक. तो खूप हार्ड होता, म्हणजे एवढा पण हार्ड नव्हता. तो वेल डिझाईन केलेला होता मी माझ्या स्वतःसाठीच, जो माझ्याकडनं होणार होता असाच केलेला होता. पण मग कंटाळा आणि बाकीचं तर तुम्हाला माहितीच आहे आजची जनरेशन कशी आहे, फक्त खाऊन झोपायचं काम. तसं माझ्यासोबत पण झालं होतं, पण नाही, मी आता नाही करणार. 30 डेज 30 न्यू व्लॉग चॅलेंज मी आता करतोय. तर बघू मी 30 दिवस रेग्युलर व्हिडिओ टाकू शकतो का, तर ते बघण्यासाठी मला सबस्क्राईब करून टाका. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि एक कमेंट तुम्ही टाका तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांबद्दल. आय होप तुम्हाला आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.